नमस्कार. संतुलित जीवन आनंदी जीवन भाग 14 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की आनंदी जीवनासाठी वेगवान जीवन आवश्यक आहे का शांत जीवन आवश्यक आहे. 3 मित्र असतात, खूप दिवसांनी भेटतात. पहिला मित्र म्हणतो की अरे आयुष्य इतकं एवढं वेगवान झालं आहे ना की रोजची सकाळची पळापळ प्रवास करावा लागतो कंपनीत जाण्यासाठी. कंपनीत गेल्यावर भरपूर कामं असतात, 1 मिनिटाची उसंत नसते, कसा बसा जेवतो, संध्याकाळी परत प्रवास, खूप हे झालं रे. आणि त्यामुळे मन अशांत आहे, कळत नाही काय करावं आणि कसं शांत राहावं आणि आनंदी राहावं. दुसऱ्या मित्राला तो विचार तुझं कसं चाललं आहे. तो म्हणतो अरे माझ्याकडे ना कंपनीमध्ये नोकरी आहे, सगळं आहे, पण कामच फारशी नाही रे. त्यामुळे दिवसभर काही कामं फारशी नसतात, पण मन मात्र कायम अशांत आहे. कारण काय पुढचं कळत नाही, काय काम करावं, पुढची ग्रोथ कळत नाही, काय व्हावं, कंपनीचं काय होणार आहे, माझी नोकरी टिकणार आहे का. मनामध्ये अनंत विचार येत राहतात. एकाचं जीवन वेगवान, दुसऱ्याचं जीवन शांत. तिसऱ्याला विचारतं तुझं कसं चाललं आहे, तुझं जीवन वेगवान आहे का शांत आहे. तो म्हणतो अरे माझे जीवन जे आहे ना ते वेगवान पण आहे आणि शांत पण आहे. हे दोघं आश्चर्याचे की तू हा काय प्रकार आहे, वेगवान पण आहे आणि शांत पण आहे. तर तिसरा मित्र म्हणतो की माझं जीवन बाहेरून खूप वेगवान आहे, मला खूप कामं असतात, भरपूर मला दिवसभरात करायचं असतं, पण मी मनाने मात्र आतनं शांत असतो आणि यामुळे मी आनंदी. जसं एखादी गाडी वेगात चालवायची जरी असली तर गाडी वेगात चालली पाहिजे, पण ड्रायव्हर मात्र शांत पाहिजे, तर गाडी व्यवस्थित चालवली जाते. तसं बाहेरनं वेग असला तर हरकत नाही, पण आत शांत पाहिजे. त्यानुसार मी जगतो आहे. पण आता हे ठीक आहे, हे करायचं कसं. तर त्यासाठी आपल्याला आपलं मन शांत ठेवण्याची कला आली पाहिजे. काही ध्यानधारणा साधना ही जर केली तर आपलं मन शांत होतं. दुसरी गोष्ट, आपण मल्टीटास्किंग नाही केलं पाहिजे, एका वेळेला एकच काम केलं पाहिजे. बऱ्याच जणांची सवय असते की 10 गोष्टी ॲट अ टाईम करायचा प्रयत्न करतात आणि मग ते अशांत होऊन जातात. तिसरी गोष्ट, आपल्याला प्रायोरिटायझेशन करणं जमलं पाहिजे की पहिली गोष्ट कुठली करायची, दुसरी कुठली करायची, अत्यावश्यक कुठल्या आहेत, हे करणं आलं पाहिजे. आणि प्लॅनिंग जर आपण चांगलं केलं, नियोजन जर चांगलं केलं, तर नियोजन करताना शांतपणे करा, वेळ घ्या. पण एकदा नियोजन झालं की त्याचं जे इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन जे म्हणतो ते मात्र फास्ट करा. हे जर आपण केलं तर आपल्याला या तिसरा मित्र जसं म्हणतो की माझं जीवन बाहेरनं वेगवान आहे पण आतून शांत आहे, तसं होऊ शकतं. आपण आतून एकदा शांत झालो की बाहेरनं वेगवान मात्र कामं झाली पाहिजेत, कर्मयोग झालं पाहिजे, आपली कर्तव्य पार पडली पाहिजेत, समाजासाठी काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी आळशीपणा करून उपयोग नाही, पण त्याबरोबर आत्मसुद्धा शांतता पाहिजे. असंच आपल्याला एक कला साधली की बाहेरून वेगवान पण आतून मात्र शांत, असं जीवन जर आपल्याला या सगळ्या टिप्सच्याद्वारे जगता आलं तर आपलं आयुष्य या तिसऱ्या मित्रासारखं अतिशय आनंदी होऊ शकतं. असे व्हिडिओज जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा, कारण त्यामुळे तुमच्याला नोटिफिकेशन येतील. आणि तिसरी गोष्ट, हा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत या व्हिडिओतल्या, या टिप्स इतरांबरोबरही शेअर करा. हे व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. नमस्कार.